ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರು ನಾನು ನೋಡೋ ತರಲ್ಲಿ ಏನಾದ್ರೂ ಒಂದು ಕೆಲಸ ಅದ್ಭುತವಾಗಿ ಮಾಡ್ತಾನೆ ಇರ್ತಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಮೈಸೂರಿಂದ ಇಷ್ಟು ದೂರ ಇರೋದು ಮಲ್ಲಿಕಟ್ಟೆದಲ್ಲಿ ಒಂದು ಕರೆಂಟ್ ಸೌಲಭ್ಯ ಮಾಡಿದ್ರೆ ಏನ್ ಹೇಳಕ್ ಇಷ್ಟಪಡ್ತೀರಾ ಸರ್? ಮೊದಲಿಗೆ ನಮಸ್ಕಾರ. ನನ್ನ ಹೆಸರು ಶ್ರೀಕಾಂತ್ ಅಂತ. ಆಹ್ವಾನ್ ಫೌಂಡೇಶನ್ ಅನ್ನುವ ಒಂದು ನ್ಯಾಷನಲ್ NGO ಎಂತ ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಅಂದ್ರೆ ಯಾರು ಊಹಿಸ್ಕೊಳಕ್ಕೆ ಆಗಲ್ಲ. ಮೈಸೂರು ಸಿಟಿಯಿಂದ 80 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಇಂಟೀರಿಯರ್ ಇದೆಲ್ಲ ಕಾಡು ಪ್ರದೇಶ ನೀವು ನೋಡ್ತಾ ಇರ್ಬೋದು. ಇಂಥ ಒಂದು ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಸುಮಾರು 250ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಫ್ಯಾಮಿಲೀಸ್ಗಳು ಇರುವಂತ ಈ ಒಂದು ಕಾಡು ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಪಾಪ ಅವ್ರಿಗೆ ಕರೆಂಟ್ ಸೌಲಭ್ಯಗಳನ್ನೇ ಹಲವಾರು ವರ್ಷಗಳಿಂದ ಇಲ್ಲ. ಸುಮಾರು ಹೇಳ್ಬೇಕು ಅಂದ್ರೆ 20 ವರ್ಷಗಳಿಂದನೇ ಇಲ್ಲ. ಅಂತ ಒಂದು ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಒಂದು ಸೋಲಾರ್ ಲೈಟು ಮತ್ತೆ ಫ್ಯಾನು ಅದು ವ್ಯವಸ್ಥೆ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಆಹ್ವಾನ್ ಫೌಂಡೇಶನ್ ಕಡೆಯಿಂದ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅದನ್ನ ನೋಡಿದಂತ ಇಲ್ಲಿ ಕರೆಂಟ್ ಎಷ್ಟೋ ವರ್ಷಗಳಿಂದ ನೋಡ್ದಿರೋಂತ ಜನರು ಏನೋ ಒಂದು ಖುಷಿಯಿಂದ ಸಂಭ್ರಮ ಪಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮಕ್ಕಳಂತೂ ಆ ಫ್ಯಾನ್ ಗಾಳಿ ತಿರುಗ್ತಾ ಇದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಸಂತೋಷ ಆಗಿದೆ. ಆಮೇಲೆ ಲೈಟ್ ಇಲ್ಲಿರೋ ಮಕ್ಕಳು ಸ್ಕೂಲ್ಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇರೋರು, ಕಾಲೇಜ್ಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇರೋರು ಮಕ್ಕಳು ಎಷ್ಟೊಂದ್ ಜನ ಇದ್ದಾರೆ. ಅವ್ರಿಗೆ ಬೆಳಗ್ಗೆಯಿಂದ ಸಾಯಂಕಾಲದ ಹೊತ್ತು ಆಗ್ಬಿಟ್ರೆ ಕರೆಂಟ್ ಇಲ್ಲ, ಸಾಯಂಕಾಲದ ಹೊತ್ತು ಮಲ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ಬೇಕು. ಬಟ್ ಇವಾಗ ಕರೆಂಟ್ ಸೌಲಭ್ಯ ಇರೋದ್ರಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ಒಂದು ಹೆಚ್ಚೊತ್ತು ರಾತ್ರಿ ಹೊತ್ತು ಅವರು 1-2 ಅವರ್ ಓದೋ ಹಂಗೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಅದರಿಂದ ಇಲ್ಲಿರುವಂತ ಪ್ರತಿಭೆ, ಮಕ್ಕಳ ಪ್ರತಿಭೆನು ಮೇನ್ ಸ್ಟ್ರೀಮ್ ಬರುವಂತದ್ದಾಗಿದೆ. ಈ ತರ ಹಲವಾರು ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ನಮ್ಮ ಆಹ್ವಾನ್ ಫೌಂಡೇಶನ್ ಇಂದ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ ಬರ್ತಾ ಇದೀವಿ. ಇದು ಆಹ್ವಾನ್ ಫೌಂಡೇಶನ್ ಇಂದ ಮಾಡ್ತಾರ ಸೋಲಾರ್ ವಿಲೇಜ್ 140ನೇದು 140th ಸೋಲಾರ್ ವಿಲೇಜ್. ಇದು ತುಂಬಾ ಯಶಸ್ವಿ ಆಗಿದೆ. ಇದೇ ತರ ಕೆಲಸಗಳು ಮುಂದೆ ನಡೀತಾ ಇರುತ್ತೆ. ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಸಹಕಾರನೂ ಬೇಕು ಅಂತ ನಾವು ಕೇಳ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಧನ್ಯವಾದಗಳು. कि किसी ने इलेक्ट्रिसिटी देखा नहीं, लाइट नहीं देखा, बल्ब नहीं देखा तो ये सरप्राइज ही होता है. ठीक है, आप देख रहे हो कि बेंगलोर मेट्रो सिटी है, ग्लोबल IT हब है. USA में बात करते हैं इंडिया के बारे में तो बेंगलोर के बारे में बात करते हैं. और ये बेंगलोर के नजदीक मैसूर के नजदीक फिर ये गांव मरिलकट्टा. मेरे पास जब इंफॉर्मेशन आया कि कर्नाटका में ऐसे बहुत सारे गांव है जिसमें इलेक्ट्रिसिटी नहीं है. अब 2026 में हम बात करें और मुझे लगा कि मेरे को भी एक बार विजिट करना है, देखना है कि कैसे हालत में लोग रह रहे हैं. और मैंने विजिट किया. मेरे को लगा कि यहाँ पे बहुत स्कोप है लोगों के लिए हेल्प करने का. और हर घर में इलेक्ट्रिक जो लाइट है, सोलार जो लाइट है, वो लाइट हमने लगाया. मतलब लाइट नहीं है, चीज को आप समझिए, ये होम लाइटिंग सिस्टम है. आपके घर में जैसा चाहिए, जैसे आपको फैन चाहिए, लाइट चाहिए, मोबाइल चार्जिंग चाहिए, ये सारे ऑप्शन के साथ हम दे रहे हैं. और ये परमानेंट सॉल्यूशन है, वो सबसे इम्पोर्टेंट है. तो इसके साथ हम दे रहे हैं. और ना बिजली, ना ये मतलब ना बिल, कुछ नहीं, फ्री ऑफ कॉस्ट है. टोटली फ्री ऑफ कॉस्ट है. बच्चों को पढ़ने के लिए मौका मिल रहा है, लेडीज को काम करने के लिए मौका मिल रहा है. जो शाम इवनिंग हो जाता है, इवनिंग के बाद क्या होता है कि डे एंड हो जाता है और बेंगलोर में डे स्टार्ट होता है इवनिंग में. तो यहाँ पे क्या होता है कि इवनिंग 6 बज गया, जैसे सनलाइट कम हो गया तो काम करने के लिए कुछ नहीं है. तो पढ़ाई के लिए बहुत बड़ी दिक्कत होती है. आज आप भी तो, अब हम लोग खुद देख रहे थे, बच्चों ने इतना खुश हो रहे थे कि अरे हमारे को भी इसके बाद पढ़ाई के लिए दिक्कत ही नहीं होती करके बोल रहे थे. तो ऐसे अरे देखिए सर, एजुकेशन तो सेकेंडरी में बोलूंगा, पहले खाना खाने के लिए तो कुछ होना चाहिए. और एजुकेशन जब पढ़ाई कर रहे हैं, पढ़ाई करने के लिए कुछ तो साधन होना चाहिए. आज के डेट पे वो केरोसिन यूज कर रहे हैं, आज के डेट पे वो कैंडल यूज कर रहे हैं. तो उससे ये तो बेहतरीन वे है कि आंख खोल के तो पढ़ाई कर सकते हैं. तो ये एक साधन है जिसमें बच्चों का लाइफ चेंज करेगा. जंगल है, ये कह रहे थे कि हाथी आ रहे हैं, जानवर आ रहे हैं करके. वो आते हैं, देखिए उनके साथ वो जीते हैं. सबसे इम्पोर्टेंट है कि वो इतने अच्छे एनवायरनमेंट में रह रहे हैं. हम तो ऑक्सीजन के लिए तड़प रहे हैं, बट पॉइंट है कि उनके पास बेसिक नीड फुलफिल नहीं हो पा रहे और हम लोग उनके लिए काम कर रहे हैं. तो आप लोगों को भी बहुत बहुत धन्यवाद. आप इतने दूर से आए, ऐसे गांव आपने देखे नहीं होंगे. आज ए रिपोर्टर आपने बहुत स्ट्रगल कर रहे हैं, बट ठीक है, आपने यहाँ आए, वही हमारे लिए बड़ी चीज है कि आप दुनिया को दिखा सको कि ऐसे भी गांव है, ऐसे भी लोग हैं जिनको हम मदद कर सकें. और रही बात आज आए कितने घरों को आप देखिए, ये यहाँ पे हम लोग 140 विलेज 140 घर है. आप देख सकते हैं, ये 140 घर का इनागोरेशन था. यहाँ पे हम लोग लगभग 700 जो हाउस होल्ड है, यहाँ पे आज जो हमने किए 110 हाउस होल्ड को हमने इलेक्ट्रिसिटी मतलब सोलार प्रोवाइड किए हैं, जिसमें वो काम कर सकें. और ये कंटिन्यूसली चलता रहेगा. हमारा काम ऑल ओवर इंडिया में चल रहा है. हर स्टेट में जिस गांव में इलेक्ट्रिसिटी नहीं है वहाँ पे सोलार फाइट करते हैं, इसलिए इसका नाम दिए हैं सोलार विलेज. और ये प्रोजेक्ट का नाम देखिए, हमने डाले हैं प्रोजेक्ट चिराग करके. चिराग का मतलब है आईना, चिराग का मतलब है एक
बूंद लाइट, ठीक है। तो वो लाइट जो दिग्दर्शन है वो देने के लिए कोशिश जारी है। और आपके साथ में आह्वान के साथ और कौन? हमारे बहुत सारे पार्टनर है। आज स्टीलकेस के पूरा टीम आए हुए थे दिल्ली से, और स्टीलकेस ने हमारे साथ सपोर्ट किया ऐसे प्रोजेक्ट को काम करने के लिए। आगे भी बहुत सारे करेंगे, तो डेफिनेटली हम अच्छा काम करने के लिए कोशिश सर, और जारी रही रखेंगे। बात आपके आह्वान के, मैं खुद देखता हूँ कि वॉलंटियर्स रहो, जो भी है आपके स्टाफ हैं, इतनी दिलचस्पी से काम करते हैं कि वो अपना काम समझ के करते रहते हैं। तो उनके लिए क्या मैसेज? देखिए, ये होना जरूरी है। मेरा मानना है कि जब तक आप किसी के लिए अपने हार्ट में पेन नहीं है, आप किसी के लिए काम नहीं कर सकते हो। तो ये होना जरूरी है। और हमारा जो टीम है ये बहुत डेडिकेटेड टीम है, और सबको मैं धन्यवाद देना चाहूंगा कि उनका डेडिकेशन रंग ला रहा है, लोगों के लाइफ चेंज कर रहा है। तो वो बहुत इंपॉर्टेंट रोल प्ले कर रहा है हमारे लिए। धन्यवाद। आप पूरा वो ಮನೆ ಕಟ್ಟಿ ಒಂದು 7-8 ವರ್ಷ ಆಗಿದೆ ಸರ್. ಕರೆಂಟ್ ಆವಾಗಿಂದ ಆವಾಗಿಂದ ಇಲ್ಲ, ಕರೆಂಟ್ ಇಲ್ಲ, ಎಲ್ಲ ಈ ತರ ಸಡ್ಡೆ. ಸಡ್ಡೆ. ಹ್ಮ್, ಈಗ ಹೌದು. ಕರೆಂಟ್ ಬಂದಿರೋದಕ್ಕೆ ಹೇಗೆ ಅನ್ಸುತ್ತೆ? ಈಗ ಬಂದಿರೋದಕ್ಕೆ ನಮ್ಗೆ ಎಲ್ಲಾದ್ರೂ ಖುಷಿ. ಮಕ್ಕಳು ಓದೋ ಮಕ್ಕಳಿದ್ದಾರೆ, ಒಂದೊಂದು ಬಂದು ಬೆಳಕಿಗೆ ಎಲ್ಲದಕ್ಕೆ ಅನುಕೂಲ ನಮಗೆ. ಈಗ ನೀವು ಮಾಡಿದಕ್ಕೆ ಅನುಕೂಲ. ಆಹ್ವಾನ್ ಅವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದ. ಆಹಾನ್ ಅವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದ. ನಮ್ಮ ಊರಲ್ಲಿ ಕರೆಂಟ್ ಇಲ್ಲ, ಮನೆ ಇಲ್ಲ, ಒಂದ್ ರೋಡ್ ಇಲ್ಲ, ಒಂದ್ ಸ್ಕೂಲ್ ಇಲ್ಲ, ಸಖತ್ ಕಷ್ಟದಲ್ಲಿ ಇದೀವಿ. ನೀವು ಬಂದು ನಮ್ಮ ಊರ ನೋಡಿ ಸ್ವಲ್ಪ ನಮ್ಗೆ ಲೈಟ್ ಕೊಟ್ರೆ ದೇವ್ರು ಒಳ್ಳೇದ್ ಮಾಡ್ತದೆ ಅಂತ ಕೇಳ್ಕೊತಾ ಇದ್ದೀನಿ. ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ, ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಆಹ್ವಾನ್ ಅವರು. ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಆಹ್ವಾನ್ ಆವಂದವರು, ಅವ್ರಿಗೆ ಒಳ್ಳೇದು. ಅವ್ರಿಗೂ ಒಳ್ಳೇದಾಗ್ಲಿ. ಎಲ್ಲ ಒಳ್ಳೇದಲ್ಲ ಸರ್, ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಳ್ಳೆ. ಎಷ್ಟು ವರ್ಷ ಆಯ್ತಮ್ಮ ಕರೆಂಟ್ ನೋಡಿ? ಅದು ನಮಗೆ ಗೊತ್ತಾಗಿಲ್ಲ ಸರ್, ಹುಡುಗರನ್ನ ಕೇಳ್ಬೇಕು. ಏನ್ ಹೇಳ್ತೀರಾ? ಆಹ್ವಾನ್ ಅವ್ರಿಗೆ ಧನ್ಯವಾದ ಅನ್ನಿ. ಅವನವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದ. ನನ್ನ ಹೆಸರು ಹರೀಶ್ ಅಂತ. ಇದು ಮುತ್ತೂರು ಕಾಲೋನಿ ಮಳಕಟ್ಟೆ ಅಡಿ ಅಂತ ಬರುತ್ತೆ. ಸುಮಾರು 25 ವರ್ಷಗಳಿಂದ ನಮ್ಮ ಆದಿವಾಸಿ ಜೇನು ಕುರುಬ ಜನಾಂಗದವರಿಗೆ ಯಾವುದೇ ಕರೆಂಟ್ ಸೌಲಭ್ಯಗಳು ಸರ್ಕಾರ ಆಗಲಿ ಇನ್ನಿತರಗಳು ಯಾವುದೂ ಸಿಗದೆ ನಮ್ಗೆ ಅವಕಾಶ ತಲುಪಿರಲಿಲ್ಲ. ಅದರಿಂದ ಆಹ್ವಾನ್ ಕಂಪನಿಯವರು ನಮ್ಮಂಥ ಆದಿವಾಸಿಗಳಿಗೆ ಕಣ್ಣಿಲ್ದವ್ರಿಗೆ ಕಣ್ಣು ತಂದು ಕೊಟ್ಟಷ್ಟೇ ಖುಷಿಯಾಗಿದೆ. ಅದರಿಂದ ನಮ್ಮ ಆದಿವಾಸಿಗಳ ಪರವಾಗಿ ಆಹ್ವಾನ್ ಕಂಪನಿ ಇನ್ನೂ ದೊಡ್ಡ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ದೇಶ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗಲಿ, ಅವ್ರಿಗೆ ಆಯುಷ್ಯ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕೊಡಲಿ. ನಮಗೆ ಸೋಲಾರ್ ಲೈಟ್ಗಳನ್ನು ಹಾಕಿ ಕೊಟ್ಟಂತ ಆಹ್ವಾನ್ ಕಂಪನಿಗೆ ನಾವು ನಮ್ಮ ಉಸಿರಿರೋವರೆಗೂ ಚಿರಋಣಿ ಆಗ್ತಾ ಇರ್ತೀವಿ ಅಂತ ಕೇಳ್ಕೊತಾ ಇದೀವಿ. नहीं, एक बहुत अच्छा मतलब इनिशिएटिव तो है ही है आह्वान का। जो एक जगह, ऐसा जगह जहाँ पे इलेक्ट्रिसिटी नहीं मिलता उसको पहले ढूंढो, फिर उसके बाद उसको इलेक्ट्रीफाई करो, तो इनिशिएटिव तो बहुत बढ़िया है। और हाँ, मतलब हम उनके साथ पार्टनर करके बहुत सही अच्छा वाला फीलिंग आ रहा है हम लोग। ಸರ್, ಫಸ್ಟ್ ನಮಗೆ ಕರೆಂಟ್ ಇರಲಿಲ್ಲ, 10th ಇದ್ದು. ಆವಾಗ ತುಂಬಾ ಕಷ್ಟ ಆಯ್ತಿತ್ತು ಓದಕ್ಕೆ. ಹಾಗಾಗಿ ಇವಾಗ ಕರೆಂಟ್ ಬಂದಿರೋದ್ರಿಂದ ನಮ್ಗೆ ತುಂಬಾ ಖುಷಿ ಆಯ್ತಿದೆ. ಹಾಗಾಗಿ ನಮ್ಮ ಕಡೆಯಿಂದ ಆಹ್ವಾನ್ ಅವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಫಸ್ಟ್ ಕರೆಂಟ್ ಇರ್ತಿಲ್ಲ, ಇವಾಗ ಕರೆಂಟ್ ಬಂದಿರೋದ್ರಿಂದ ಆಹ್ವಾನ್ ಅವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳು. ನಾವು ಮೊದಲಿಂದ ಕರೆಂಟ್ ನೋಡಿಲ್ಲ, ಕರೆಂಟ್ ಹಾಕಿದರೆ ಧನ್ಯವಾದ. ನಮ್ಗೆ ಆವಾಗ ಕರೆಂಟ್ ಇರ್ಲಿಲ್ಲ, ಇವಾಗ ಖುಷಿ ಆಯ್ತೈತೆ. ಕರೆಂಟ್ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಓದಕ್ಕೆ ಬರೋಕೆ ಎಲ್ಲ ಖುಷಿ ಆಯ್ತೈತೆ ಸರ್. ಕರೆಂಟ್ ಇರ್ಲಿಲ್ಲ ನಮ್ಮ ಇಲ್ಲ, ಈಗ ಹೆಂಗ ಅನ್ಸ್ತಾ ನಿಮಗೆ? ನಮ್ಗೆ ತುಂಬಾ ಖುಷಿ ಆಯ್ತು ಉಂಟು ಕರೆಂಟ್ ಓದಕ್ಕೆಲ್ಲ. ಅವ್ರಿಗೆ ಆಹ್ವಾನ್ ಅವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳು.